खंत तर वाटतेच की. बरोबर माणूस नाही म्हणल्यानंतर खंत वाटते. बरोबर आहे. प्रत्येक गोष्ट जाणवते, क्षणाक्षणाला आठवण होते. असा नेता महाराष्ट्रामध्ये आता सध्या नाही. दादा दादाच होते. दादा दादाच होते. दादांच्या सारखा दुसरा दादा निर्माण होणे शक्य नाही. बरोबर आहे. भाजपाने सगळ्यांना येड लावलेले. मला आजपर्यंत इतकं गलिच्छ राजकारण भारताच्या लेवलला, महाराष्ट्राच्या लेवलला कधी बघायला मिळालं नव्हतं. अरे आमचा बाजी प्रभू तयार झालाय की जय दादा. दादा गेलं तर काय, इंदिरा गांधी गेली मग काय देश चालत नाही का? नमस्कार मित्रांनो मागा तर आपण ओपनिंग केलेलीच आहे आणि आत्ता सध्या आपण काटेवाडीत आहोत आणि काटेवाडीची ग्रामपंचायत आपण बघतोय. एकंदरीत बारामतीचा विकास बघितला तर तुम्हाला माहितीच आहे, एकच सगळ्या नेत्यांचं स्वप्न असतं की बारामतीसारखा विकास प्रत्येक जिल्ह्यात झाला तर महाराष्ट्र समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जिथं आपल्या लाडक्या दादांचं बालपण गेलं, मग तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दादांची शैली, इथल्या गावात कसं होतं वातावरण, बारामतीत त्यांचा प्रभाव कसं होतं, काम कसं होतं ते तर आपण सर्वांनी पाहिलेलंच आहे. पण आता ते नसल्याच्यानंतर माणूस, खरं तर तुम्हाला एक वाक्य सांगतो, माणूस गेल्याच्यानंतर या महाराष्ट्रात मोठा होतो ना, तो म्हणजे महाराष्ट्र आहे. आणि माणूस गेल्याच्यानंतर किंमत समजत असते. आत्ता बघूया बारामतीकरांना काय वाटतंय. आणि काटेवाडीत त्यांचं बालपण गेलं आहे, अजितदादांना मोठं होताना बघितलं आहे, अनेक पदं, मंत्रीपदं घेताना, भूषवताना, पुरस्कार घेताना सुद्धा पाहिलेलं आहे. आता लोक कशी ॲक्सेप्ट करतायत, जनतेला काय वाटते, विकास कसा चालला आहे हे जाणून घेऊया. चला तर मग नमस्कार. आधी सर तुम्हाला तर माहिती आहे, आपण सुरुवात करताना जुन्या माणसांपासून करत असतो, कारण जुनं ते सोनं असते. म्हणूनच चला प्रथमतः नमस्कार. नमस्कार. कशा आहात? मजेत. बरं, काय म्हणताय? आज लकीली आम्ही आलतो तेव्हा ग्रामसभा चालू आहे. नेमकं मला सांगा, कसं पवार घराण्याचा, अजितदादांचा प्रभाव कसा होतो? काही खंत वाटते का? खंत तर वाटतेच की. बरोबर आहे. माणूस नाही म्हणल्यानंतर खंत वाटते. बरोबर आहे. प्रत्येक गोष्ट जाणवते, क्षणाक्षणाला आठवण होते. कारण ती व्यक्तीच अशी होती की तो माणूस आणि त्या व्यक्तीला इथला कुठलाही माणूस नाही, महाराष्ट्रातला कुठलाही माणूस कधीच विसरू शकत आज नाही. महाराष्ट्र पोरका झालाय. महाराष्ट्र पोरका झाला हे अगदी बरोबर आहे. बरोबर. परंतु परिस्थिती अशी आहे की जिथं ईश्वराची एखादी भूमिका असते तिथं आपलं कुणाचं काही चालत नाही. बरोबर बरोबर. आणि त्यावेळेला दादांच्या बाबतीत जे घडलं ते अनाकलनीय होतं. आणि त्याच्यामुळं जे झालं ते सर्वांना दुःखात टाकून गेलेत. बरोबर. आता दादांच्या बद्दल बोलायचं म्हणलं तर ते खूप मोठा आहे. आबाळा एवढा माणूस होता तो. बरोबर बरोबर. आणि आबाळा एवढ्या माणसाबद्दल माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाने किती बोलावं, बरोबर आहे. ह्याला बी काही मर्यादा बरोबर पडतात. आहे. पण मला एक सांगा, असं वाटते का एखादा नेता दादांसारखा तयार होऊ शकतो आता या माती? वाटते का अंदाज? दादा दादाच होते. दादा दादाच होते. दादांच्या सारखा दुसरा दादा निर्माण होणे शक्य नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळं तोच रुबाब, तीच वचाक. ती विद्वत्ता, तो रुबाब, ते वागणं, ते बोलणं, लोकांच्या बद्दल असणारं प्रेम, बरोबर आहे. समाजात एकरूप होणं, तळागाळापर्यंत जाणं, ही जी भूमिका होती ती फक्त दादालाच जमली. बरोबर बरोबर. महाराष्ट्रात आतापर्यंत खूप आबाळा येऊन आबाळापेक्षा मोठे नेते झाले, पण दादा एवढी लोकप्रियता कुणाला नाही मिळवता बरोबर आली. आहे. पोटातलं बाळ सुद्धा म्हणायचं अजित दादा जिंदाबाद. हो. पोटात काय बात आहे. बरोबर मोठा माणूस जन्माला आलेला तर म्हणत होताच, बरोबर पण पोटातलं सुद्धा बाळ म्हणायचं अजित दादा जिंदाबाद. बरोबर आहे. अजित दादा एवढी लोकप्रियता कुणाला मिळाली? बरोबर आहे. म्हणजे चिमुकल्यापासून तर म्हाताऱ्या माणसांपर्यंत अजित दादाचं हेच होतं, आवड होते निर्माण होत. पण एखादा नेता, समजा आपण साधं एखादं पद जरी घेतलं तरी माणूस 11ला उठतो, 12ला उठतो, आयुष आराम करतो. पण दादाचं काम पहाटे 6ला चालू व्हायचं. नाही, ह्या गावात ही परिस्थिती अशी आहे की आदरणीय पवार साहेबांनी जनतेच्या विकासासाठी, जनतेच्या कामासाठी आणि जनतेच्या भल्यासाठी राज्यकर्त्याला एकदा जनतेनं निवडून दिल्यानंतर राज्यकर्त्यानं काही गोष्टी पाळायच्या असतात. बरोबर बरोबर. जनहिताच्या, जनकल्याणाच्या. आणि त्यांच्यासाठी तुम्ही 12 वाजेपर्यंत झोपायचा, 1 वाजता लोकांच्या समोर जायचा, तिथनं तुमचं मग
दुपारचं डिनर असायचं, 4 वाजता अनेक वेगळी बैठक परत असायची. लोकांनी वेटिंगला मग- थांबायचंय. मग लोकांची कामं कधी व्हायची, बरोबर आहे, बरोबर विकास कधी व्हायचा, बरोबर. आणि हे इथल्या परिस्थितीला मान्य नाही. दादांनाही नव्हतं, साहेबांनाही नव्हतं. सकाळी 6 वाजता, आज जरी साहेबांचं वय झालं असलं तरी सकाळी 6 वाजता उठून ते लोकांना भेटण्यासाठी तयार असतात. हो, आता आणि पण त्यांच्याच विचाराने घडलेला हा नेता होता. नक्कीच नक्कीच. म्हणजे आता बी पवार साहेब सकाळी 6 वाजता ग्राउंड वरती येतात, बघितलं का बारामती. बरं काय वाटतं, एकंदरीत बारामतीचं शहर तर आहेत, पण वाटतंय का कुठेतरी आज बारामतीची एक बाजू पोकळ झाली म्हणून? 100% ते उणीव भरून निघणार नाही. कारण दादाच्या जाण्याने बारामती पोरकी झाली, आमचं गाव पोरकं झालं, महाराष्ट्र पोरका झाला, आणि दादासारखा नेता परत होणे नाही. बरोबर आहे, बरोबर. पण आज बघा, शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी हे आंदोलनं करावं लागतात, उपोषण करावं लागतात. एवढंच नव्हे तर आत्महत्या सुद्धा करावं लागते. वाटतंय का दादा जर आज असते सत्तेत, शेतकऱ्यांचे एवढे हाल झाले असते? 100% दादा जर असते ना तर 100% शेतकऱ्यांचे हाल झाले नसते आणि शेतकऱ्यांना 100% न्याय मिळाला असता. कारण दादा हे शेतकऱ्यांचे फार कैवारी होते, त्याच्यामुळे दादा असते तर आज ही परिस्थिती आली नसती. खरंच बरोबर आहे. नक्कीच दादा असते तर आज शेतकऱ्यांवरती ही परिस्थिती आली नसते. एक व्हिडिओमध्ये आलता पावसाचा, एकदम प्रचंड झाडं पडली होती, पाणी तुंबलं होतं, हे काय अधिकार नव्हते. तेव्हा काय वाटलं होतं तुम्हाला? आता पाठीमागच्या वेळेस ज्यावेळेस पावसाळ्यात पाऊस झाला होता त्यावेळेस बारामतीला पूर पण आला होता. त्यावेळेस सगळ्यात आधी तिथं दादा होते. हो, हा, आणि तिथलं झालं की दादांचं काटेवाडीवरती प्रचंड प्रेम. हो. काही जरी झालं तरी दादा काटेवाडीला दर रविवारी ज्यावेळेस बारामती त्यांचा जनता दरबार असेल त्याच्या आधी दादा बारामती काटेवाडीत येणार, आईनला भेटणार, गावातल्या लोकांची चौकशी करणार. हे कुठं जरी असलं ते म्हणतात ना, ती घार आकाशी पण तिचं लक्ष पिलापाशी. असं दादांचं प्रत्येक वेळेस असायचं. आणि पाठीमागे ज्यावेळेस पाऊस झाला त्यावेळेस संबंध महाराष्ट्राने बघितलं दादांची किती गरज होती आणि तो नेता काय होता ते. बरोबर आहे, बरोबर. पण आता तुम्ही तरुण वर्ग आहेत, दादांची एक बोली शैली भाषा होती, लकाबमध्ये. म्हणजे एखादं जर म्हणायला लागलं दादा जिंदाबाद, दादा जिंदाबाद, तुम आगे बढो, दादा म्हणायचे थांब रे बाबा, दादा थांब रे बाबा. किती वाक्य मिस करताय, दादांचा गोडवा किती मिस करताय. दादा कडक होते पण प्रत्येकाला हवेसे होते. प्रत्येकाच्या घरातला माणूस होता. किती जरी कठोर बोललं तरी परत मायेने जवळ घेणार, गोंजारणार. त्याच्यामुळं दादांविषयीचं प्रेम अजून देखील प्रत्येकाला वाटतं दादा अजूनही आमच्यात आहेत. प्रत्येकाच्या घरातला माणूस आहे. आणि काटेवाडीकरांच्या तर काय सर्वांचं दादांवरती प्रेम आहे, राहणार, ह्याच्यात काहीच बदल नाही. नक्कीच नक्कीच. म्हणजे दादांच्या शब्दाला आजही तुम्ही मिस करतायत म्हणायचं. दादांच्या शब्दाला मिस करणारच की, कारण बरोबर बरोबर. त्यांची जी समाजात वावरण्याची आणि राजकारणाची शैली जरा वेगळीच होती. पण मला सांगा, म्हणजे दादा होते बारामतीला ओळख, दादा नसते तर ही बारामतीला आज ओळख असते? नाही, तसं आपल्याला म्हणता येत नाही, कारण सुरुवात साहेबांनी केली होती. बरोबर, पवार साहेबांनी आणलं. पवार साहेबांनी तशी सुरुवात केली होती. रोपटं पवार साहेबांनी लावलं आणि त्या झाडाला दादांनी बरोबर जनतेला फळ चाकायला मिळालं. आणि जनतेची बारामतीला साहजिकच संपूर्ण बारामतीकरांना नव्हे महाराष्ट्राला दादांसारखा आदर्श पूर्वी दिसला नाही. तसं मी लहानपणापासून शिवसेनेचं काम करतो. ह्या गावात पण मी शिवसेनेचं रोपटं जिवंत ठेवलंय, पहिल्यापासून सेनेचीच काम करत आलो. परंतु मी जरी शिवसेनेचा असलो तरी दादांबद्दल जी दादांची काम करण्याची खैशियत होती ना, ती महाराष्ट्रात दुसरा नेता नाही. जसं बाळासाहेब ठाकरे बोललेलं वाक्य माघारी घेत नव्हते ना, तसं अजितदादा जी बोलल ती करतच होतं. असं दादांची खैशियत. आज बघा, अनेक आज नेत्यांनी पक्ष बदलल्यात, निष्ठा बदलली. वाटतंय का दादा असते तर वचक राहिले असते? नाही, दादा असताना मी नेत्यांनी पक्ष बदललेच बरेचसे. पण ती बदलला नेत्यांना घाम फुटायचा नेत्यांना. पक्ष बदलणारे नेते आहेत ना, ते कसं झालंय, भाजपवाल्या लोकांनी काय केलंय की त्यांची आर्थिक कोंडी गेली. त्या लोकसभा मतदारसंघात म्हणा, त्या विधानसभा मतदारसंघात म्हणा, निधी द्यायचा नाही. निधी नाही दिला की त्या लोकप्रतिनिधीला काय करावं लागतंय, निधी नाही दिलं की काम होत नाही. काम नाही झालं की परतच्या निवडणुकीला सामोरे जाता येत नाही. पडायची भीती वाटते. म्हणून आता जी पक्षांतर चालल्यात ते त्या भाजपाने एक रचलेलं षडयंत्र आहे. आणि त्यांच्या अंगलट येणार. एकदा इष्टी गच भरली का नाही, इष्टीत धक्काबुक्की होणारच आहे. आज त्यांच्या अंगलट ती येणार आहे. म्हणजे हे त्यांच्या हाताने अंगलट चालू आहे. पहिले विरोधी पक्ष नव्हते का, पहिले माणसं नव्हते का? म्हणजे भाजपवाल्यांनी हे सत्तेत येत ना, यांनाच निधी द्यायचा, यांना निधी द्यायचा नाही. आता 24 का 23 राज्यात भाजपचं सरकार आहे. बरोबर आहे. त्यातल्या 13 राज्याचे मुख्यमंत्री त्याच्या अगोदर ते काँग्रेसचे मंत्री होते. बरोबर आहे. त्यांना ईडीचं बी हा दाखवलं
हा इन्कम टॅक्सचा भ्या दाखवला आणि कशाचं अशा त्यांच्या जे आहेत बरोबर आहे. त्याची भीती दाखवून त्यांना भाजपात घेतलं, बरोबर आहे. स्वच्छ केली, धुवून काढली वॉशिंग मशीन मधून बरोबर. आणि मग त्यांना परत मुख्यमंत्री केले. बरोबर. म्हणजे अगोदरचा भ्रष्टाचार पुसून गेला, झाकून गेला. बरोबर आहे. म्हणजे मोदी काय म्हणले होते, ना खाऊंगा ना खाणे दूंगा, बरोबर. खाने वाले के साथ लूंगा. बरोबर आहे. खाणे तीच दूध. पैसा जनतेत बरोबर. वाटायचा. आणि जनतेला नाही खाणे दूध. जनतेला नाही, जनता उपाशी रस्त्यावर बोंबलं. 2 रुपये किलो 4 रुपये किलो कांदा विकला जातोय. बरोबर आहे. 2019ला 2018ला रासायनिक खताची किमती 400-500 रुपये होत्या. हा गहू त्यावेळेस 2,500 रुपये क्विंटल होता शेतकऱ्याकडून जायचा. आज खताची किमती 3,000 गेल्यात, बरोबर आहे. 2,500 गेल्यात. 50 किलोची बॅग 45 किलो झाली. 45 किलो झाली, 40 किलो झाली. रासायनिक खताची किमती 5 पट वाढल्यात वाढली. आणि शेतकऱ्याच्या मालाचा भाव हा हेच राहिलाय. म्हणजे 2007 ला कोथिंबीरीची गड्डी 10 रुपयाला मिळायची, आजही ती मिळते. तीच मिळते आणि त्याला उत्पादन खर्च मात्र 5 पट वाढलाय. बरोबर. मोदींचा शब्द काय होता, शेतकऱ्यांचं उत्पादन दुप्पट करू. बरोबर आहे. आणि मग झाले का त्यांनी दुप्पट? खताचे भाव दुप्पट केले म्हणायचं. खताचे भाव 4 पट केले, दुप्पट नाही 4 पट केले. बरोबर. तुम्हाला मनापासून एक विनंती करतो, 4 पट केले. 4 जाहिरातीत कमी पडू नका, 4 पट केले. 4 पट 4 पट रासायनिक खताच्या किमती 4 पट केले. हा. आणि शेतमालाचा ना भाव खाने दूंगा, ना खाऊंगा ना खाने दूंगा. ना खाऊंगा ना खाने दूंगा, हम चौकीदार हूँ. हाँ, हम अकेले खाएंगे. आणि 15 लाख रुपये खात्यावर देणार होता. बरोबर, 15 रुपये दिलेत. हाँ. दिलेत का 15 रुपये खात्यावर आलेत का? 15 रुपये नाही आलो नाही झाले ना. असं आहे ते. हे मोदींनी असं केलेलं आहे, सगळ्यांना मोदींनी येड लावले, भाजपाने सगळ्यांना येड लावलेले. दादा काय म्हणायचे, जरी माझ्या पक्षाचा तो माणूस नसला, जरी तो विरोधात असला तरी निधी त्याला द्यायला पाहिजे. तो आमदार होतोय त्या विभागात. दादांना सुद्धा त्यांनी भीती घातली. दादाला सुद्धा हा विनोद तावडे आणि फडणवीस काय म्हणले होते, आठवते तुम्हाला? बरोबर. काय म्हणले होते? ऐकू दे की आम्हाला जनतेकडून. काय म्हणत होते? काय म्हणत होते? तुम्ही सांगा. दादांना म्हणायचे की ती ह्याची फाईल बाहेर काढू आम्ही सिंचन घोटाळ्याची आणि चक्की फिशिंग फिशिंग फिशिंग. त्या दादाला घेऊन हिंडले. बरोबर. खांद्यावर घेऊन कोणा दादांना कोणी खांद्यावर घेतलं? आम्ही एकत्र जाणार नाही फडणवीस. तुम्ही राष्ट्रवादीला आम्ही हा. कधीही लग्न एक वेळ लग्न करणार नाही, बिगर लागण्याचे राहू. बिगर लग्नाची राहू, पण राष्ट्रवादी बरोबर जाणार नाही. आता पोरं बी झाली. पोरं बी झाली आता राष्ट्रवादीला. पोरं बी झाली. झाली का नाही? हा, म्हणजे जनतेला वेळेत करायचं फक्त. झाली का नाही? बरोबर, बरोबर. इतकी लबाड आहे नाटकी. बरोबर आहे. आणि लबाड. त्यांनी काय केलं, दादाला म्हणजे लबाड डानगा सोंग करतोय करतोय आणि लगीन जनतेला करायचं फक्त डोंग डोंग करतोय. करतोय. आणि बरोबर आहे. जनतेला नक्कीच. वाचवतोय. बरोबर आहे. ही बारामती भाई विषय हार्ड आहे. इथं पवार आहे, सबके पवार. काय म्हणता एकंदरीत काय चाललंय बारामती, काय म्हणते? काय आजचं सगळे खरंच मला नेते सांग. हा. सगळे नेत्यांचा प्रभाव कसा असतो, हम्म. ही भीतीयुक्त आदर असणारी माणसं आता निर्माण व्हायला लागली. बरोबर बरोबर. पण अजितदादा माणूस असा होता हम्म. की त्यांच्याबद्दल जनतेमध्ये आदरयुक्त भीती होती. बरोबर आहे. आदरयुक्त. मग आदरयुक्त भीती असणं कधीही चांगलं असतं. बरोबर आहे. बरोबर. आणि दहशतीपोटी भीती वेगळी आणि आदरयुक्त भीती भीती कधी वेगळी. भीती. मग अजितदादांचे जे स्वभाव होता, घरातलाच माणूस गेल्यासारखं एक वातावरण झालंय सगळ्यांच्याकडे. बरोबर आणि घरातली माणूस गेल्याची पुकळी लवकर भरून निघत नाही. बरोबर बरोबर. मग आता ज्यावेळेस सकाळी 6ला उठायचे, दर आठवड्याला 100% शनिवारी दादा का बारामतीमध्ये यायचे हं. आणि बारामतीचे जे विकास निधीचा टाकलाय, ज्या ज्या गोष्टीला ज्या ठिकाणी काम चालू आहे त्या ठिकाणी सकाळी 6ला पावणे 6ला भेट दिल्याशिवाय बरोबर. आणि 8 वाजेपर्यंत ते भेटीगाठी द्यायचे आणि नंतर जे अधिकाऱ्यांची भेट घ्यायची आणि जे लोकांचे प्रश्न असतील त्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी त्यांच्याकडे यायचे. त्याला प्रत्येक माणसाचं समाधान व्हायचं की माझं आता हे प्रश्न मी दादांकडे घेऊन गेल्यानंतर हा मिटेलच. बरोबर. मग तो कौटुंबिक असेल, राजकीय सर्व्हिसचा असेल. असेल, राजकीय असेल किंवा गावाचा असेल, तालुक्याचा असेल, कुठलाही प्रश्न असला तरी कौटुंबिक शब्द गेला कौटुंबिक प्रश्न सुद्धा दादांकडे सोडवले जायचे. बरोबर आहे. मग असं नाही आता महाराष्ट्रामध्ये आता सध्या नाही, इथनं भविष्यात इथनं पुढच्या काळामध्ये कौटुंबिक प्रश्न सोडवणारा बरोबर. आणि एकदम ठामपणे बोलणारा हा परत कधीही होणे नाही. बरोबर. दादांसारखा प्रयत्न करतील लोक, हं. तसं व्हायचा प्रयत्न करतील, काही लोक त्याच्यामध्ये यशस्वी होतील, परंतु शेतकी विभाग असेल, बांधकाम विभाग असेल, सिंचन विभाग असेल किंवा कुठलाही ऊर्जा विभाग असेल, ह्या प्रत्येक विभागातलं एकदम शून्यातून जे नॉलेज असेल ते मोठ्यापर्यंतचं नॉलेज दादांना पूर्णपणे होतं. बरोबर. आणि दादा एखादी गोष्ट करायची म्हणली तर तो निधी कोणत्या विभागातनं कुठं द्यायचा, कुठल्या विभागातले फाईल कशी करायची, हे दादांनी इतकं आजच्या
आत्ता अस्तित्वात असणारा एकाही नेत्याला जमणार बरोबर नाही, आहे. त्याचा प्रयत्नही तो कोण करणार नाही. एवढं नॉलेज असणारा माणूस तुम्ही सहकार शेतकऱ्याच्या क्षेत्रातलं बांधावरती जाऊन शेतकऱ्याची चौकशी करणार. चौकशी करा. झाडाची फांदी एखाद्या मोडली तर आपल्या लक्षात येणार नाही, पण दादा काल म्हणणार या झाडाची फांदी कसं काय तुम्ही मोडली. एखाद्या आता तुम्ही बघितलं असेल काय बरोबर. माहित नाही मला, बघितलंय. परंतु दादा एखाद्याच्या बांधावर जर गेले तर तिथे बाग वगैरे असेल तर त्याला फुटबाळी फुटलेली असेल तरी दादा सांगणार की अरे त्याला फुटबाळी फुटली, ते पानं हो, काढून ते टाका, छाटून गेलं गे. ती छाटून घे, पानं काढून घे. बरोबर आता सध्या दादांची गरज इतक्या मोठ्या प्रमाणावर जाणवायला लागली बरोबर की महाराष्ट्रामध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली बरोबर आणि दुष्काळ परिस्थितीमध्ये असणाऱ्या पाण्याचं नियोजन करणारा उत्कृष्ट नेता फक्त दादाच होता. बरोबर आत्ताच्या ह्या नेत्यांना ते नियोजन जमल का नाही हे शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली. बरोबर आहे बरोबर म्हणून आता जो आधार जो असतो, बरोबर कशी परिस्थिती निर्माण झाली तर त्या परिस्थितीला आधार देणारा नेता कोण हे दादांकडे बघितलं जायचं. मला आता नक्कीच त्या एक वाक्य तुम्हाला विचारायचंय, आता ते कितपत खरं ठरतंय ते खरं सांगायचं मला. दादा शेवट जाता जाता एक वाक्य म्हणून गेल्यात, गड्या राजकारण लय वांगा आहे. खरंच वाटतंय का आज राजकारण लय वांगा आहे? 100% हं. म्हणजे इतक्या मनापासूनची खात्री झाली. आता माझं वय 63 आहे. या 63 वयामध्ये मला आजपर्यंत इतकं गलिच्छ राजकारण भारताच्या लेवलला, महाराष्ट्राच्या लेवलला कधी बघायला मिळालं नव्हतं. काल कुठं असणारा माणूस आज कुठं असेल आणि संध्याकाळी कुठं जाईल याची कोणाची गॅरंटी राहिलेली नाही. बरोबर. आणि सगळे जनतेचे प्रश्न आहेत म्हणून निवडून येतात, जनता मागं घेतात आणि नंतर आल्यानंतर वाटेल तसं वागतात, वाटेल तिकडे जातात. त्यांचा एक विचार असतो, त्यांच्या संघटनेचा विचार असतो, तो लोकांना पटलेला असतो, तो म्हणून लोक त्यांना मतं देतात आणि तो विचार बाजूला ठेवून ते लोक आपापली वेगवेगळी भूमिका घेतात, आपापल्या मार्गाने जातात, स्वतःचा फायदा बघतात. आणि हेच आता सध्या भारतामध्ये बघायला मिळते. यांना कोणाही देशाचं, राज्याचं, गावाचं आणि शेतकऱ्यांचं, कामगारांचं कोणाला काही घेणं देणं फक्त राहिलेलं स्वतःचं पडलेलं नाही. आहे. स्वतःचं पडलेलं आहे, खुर्ची बसायचं स्वतःच बघायचं. बाकीचं काही कुणाला पडलेलं बरोबर नाही. आहे. एखादा याला अपवादात्मक एखादा नेता अजूनही जनतेचं प्रश्न सोडवणारा आहे, पण त्याची गुच्ची पण केली जाते. त्याची गोची केली जाते. पण सगळ्यात ज्याच्याबद्दल विश्वास होता हा शेवटचा नेता अजितदादाच होता. बरोबर. ह्याच्यानंतर असा नेता बनणे अशक्य आहे. बरोबर, राजकारणात अनेक दादा येतील हा, पण सर्वसामान्यांचा नेता येणार नाही नाही. येणार. बरोबर आहे बरोबर. राजकारणात अनेक दादा आले तरी सर्वसामान्यांचा नेता येणं खूप अवघड आहे. दादा काय म्हणताय, काय चाललंय, काय म्हणते बारामती, काय म्हणते गाव? चाललंय दादांच्या हं. बरोबर असताना गावाचं कारभार चालला होता आणि आता दादांच्या नंतर पण गावाचा कारभार चाललाय. हं. पण दादांच्या असतेवेळी जो गावचा कारभार चालला होता ते दादांच्या नसण्यानं बरंच फरक पडलाय. हं. काम तर आम्ही करतोय पण बरोबर दादा नाहीत आमच्या. बरोबर आहे, ऊर्जा. ऊर्जा नाही आमच्या बरोबर. बरोबर बरोबर जी ऊर्जा आमच्या बरोबर होती, जी दादांचा साथ होती आम्हाला, जे आशीर्वाद होता बरोबर त्या आशीर्वादाशिवाय आता गावचं काम चाललंय. बरोबर आहे. आशीर्वादाशिवाय गावचं काम चाललंय. पण आता बघा बारामतीचा एवढा चांगला विकास झालाय, वाटतंय का दादांसारखा परत नेता तयार होऊ शकतो? बारामतीतच नाही तर महाराष्ट्रात, देशात सुद्धा दादांसारखा नेता तयार होणार नाही कधीच. पण दादांच्या पावलावर पाऊल ठेवून नक्कीच वहिनीसाहेब आणि पारदादा नक्कीच त्या दिशेने चाललेले आहेत. पण दादाने एवढं काम झपाट्याने करण्याची क्षमता बारामतीतच नाही तर महाराष्ट्रात, देशात सुद्धा नाही. पण तेवढ्या कामाच्या उरकाबाबत नक्कीच वहिनीसाहेब आणि पारदादा नक्कीच प्रयत्नशील आहेत. दादाने एवढं नाही पण दादांच्या आसपास कुठंतरी तेवढं काम करतील एवढं आम्हाला 100% खात्री. नक्कीच नक्कीच. तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. इकडं दादा नमस्कार, कशा आहेत, काय म्हणते बारामती, काय चाललंय, कसं चाललंय, एकंदरीत आत्ता कसं वाटतंय, दादांनंतर कारभार सांभाळताय, काय बारामतीकरांवर लोड येतोय का, काय काय मिस करतायत? 100% दादा नाही ते 100%च मिस करतोय आम्ही. म्हणजे एक बोलताना असं बोललं पण जातं की एक मातीतला जाण असणारा नेता, ज्या एखाद्याला मातीतली जाण असती पण नगराची जाण नसती, परंतु मातीतली बी, गावाकडची बी जाण असणारा आणि शहराची बी जाण असणारा नेता असा दादा होते. 100% नुकसान बारामतीचं, महाराष्ट्राचं, देशाचं झालंय दादांच्या जाण्याने.
फक्त आता त्यांच्यानंतर सुनेत्राबाईंनी काम पाहतात, अतिशय चांगल्या पद्धतीने पाहतात काम. आणि जयदादा जनता दरबार चालू आहे, जयदादांचा दर आठवड्याला चालू आहे, पारदादा पण काम पाहतात. तर आता त्यांना पण वेळ दिला पाहिजे. बरोबर शेवटी आज जे दादा घडले ते दादा घडायला पण 35-40 वर्ष गेले. बरोबर आहे. त्यामुळे आता 4 महिन्यात आणि 5 महिन्यात ह्यांच्याकडून पण लगेच तेवढ्याच कामाची अपेक्षा करणं पण योग्य नाही. त्यामुळे वेळ हा दिला पाहिजे. वेळ दिल्यानंतर अनुभव पवार येतो. साहेबांनी अजितदादांना वेळ दिला तेव्हा अजितदादा घडले. आता शेवटी बापाच्या पाऊल लेख ठेवणारच म्हणायचं. हो, 100% शेवटी गुण असतातच शेवटी घरातले. त्याच्यामुळे 100% जयदादा सुनेत्राबाईंनी चांगलं इथून पुढे काम करतील. आणि दादांनी एवढं विकास काम इतकं वाढवून ठेवलेलं, त्या गोष्टीचं फक्त अनुकरण करून पुढे फक्त चालू ठेवलं तरी खूप मोठी कामं आहेत. त्यामुळे आम्हाला काटेवाडीकर म्हणून 100% सुनेत्राबाईंनी जयदादा व पारदादांवरती विश्वास आहे की दादांच्या म्हणजे एवढं करून ठेवलंय, नुसतं अनुकरण केलं तरी काटेवाडीला नाही, बारामतीला बंद नाही. हो, बन नाही. दादांनी खूप काम केलंय. त्यांचं अनुकरण करून जरी केलं तरी खूप काय करण्यासारखं आहे. त्यामुळे चांगलं काम होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. नाही, नक्कीच यालाच खरंच अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणतात एकंदरीत. इकडे विचारूया. नमस्कार, कशा आहात? चांगले. काय म्हणताय तुमच्या लहानपणापासून तुम्ही पवार कुटुंबाला बघताय, अजितदादांना काय सांगाल या कुटुंबाविषयी एकंदरीत? दादासारखा माणूसच जन्माला नाही, हां, जन्माला येणार नाही. बरोबर बरोबर. दादाचं इतकं कर्तव्य भारी, एक नंबर आहे. हां, आणि पवार साहेब कसे? पवार साहेब बी चांगले आहेत. बरोबर. त्यांच्या खरोखरच दादा होते. बरोबर बरोबर. हां. कसं होतं काम, कसं काय? काम एक नंबर होतं. हां, हां. बरोबर आहे. बारामतीचं म्हणजे सोनं केलं म्हणायचं. सोनच झालं की. बरोबर आहे. वाटतंय का असा नेता परत तयार होईल? जन्माला येणारच नाही परत. जन्माला येणार ना? नाही वाटतंय का आज खरंच बापाविना बारामती असं वाटतंय का? वाटते ना. हां, बरोबर आहे बरोबर. आज काय परिस्थिती आहे बारामतीची? पर सारखं दादाला म्हणजे चेहरा दिसतोय का कुठं कामाला गेलं? समोर उभा असल्यावर वाटतं आपल्याला. वाटतंय विश्वास बसतोय, पण विश्वास बसते. दादा नाही विश्वास बसतोय. हो. बरं, निश्चित सर्वसामान्य जनता बोलते. आणि काटेवाडीत सुद्धा का आपण दादांच्या जिथं बालपण गेलं तिथं जनतेचा आढावा घेतोय. पात्रा येलेस मराठी न्यूज चॅनल. नेता होत रास्ता गेल्याच्या नंतर फक्त कामाचं अनुकरण केलं तरी काटेवाडीचा विकास, बारामतीचा विकास हा झालेला दिसेल. फक्त अनुकरण. गावकरी बोलत आहेत दादाच होते. मित्रांनो, आत्ता सध्या आपण आहोत काटेवाडीत आणि काटेवाडीत आल्याच्या नंतर दादांच्या आठवणींना आपण उजाळा देत आहोत. आणि इथं ग्रामस्थांना भेटणार आहोत, बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत. आपण ग्रामपंचायतमध्ये बी भेटलोत, बोललोत, जनतेशी बघितलं. काही गोष्टी असतात त्या कधी त्या भरून न निघणाऱ्या गोष्टी असतात, त्या होतच असतात. कसं असतं, नियती पुढं कोणाचं काही चालत नाही तसं म्हणतं ना. नमस्कार, काय चाललंय? तुम्ही नाही काय म्हणताय? आजचा पेपर काय म्हणतोय? काय चाललंय एकंदरीत? काय म्हणते बारामती? काय चाललंय? दादांचं काम कसं होतं? अहो काय दादा गेल्यापासून आमची बेकारी झाली. काय का बरं? मग काय तर हां, सगळी कामं थंडावली आमची. आता काय सगळी कामं थंडावली का? म्हणजे दादा होते तेव्हा कामाला वेग होता म्हणायचं. हो, हां, लय वेग होता राव. वेग होता, चांगलं झपाट्याने काम चालय. आता वाटते का नाही? आता होत्यात का नाही काम? काय नाही. काय अपेक्षा होती म्हणजे तुमची? काय वाटते काय व्हायला पाहिजे होती कामं? अहो ते आता काम धरलेली काम हायशीच पडली ती. हां, वहिनींनी पदभार स्वीकारलाय की? शिकारला माझा वहिनी वरचं बघायचं का खालचं बघायचं? बरोबर आहे. वहिनींची धावपळ होते. पण वाटते का दादांसारखा परत नेता तयार होईल म्हणून? आता काय रोहित दादा झाला तरच बाबा. रोहित दादा झाला तर असं वाटत नाही का दुसरं कोणी नेता होईल म्हणून? आता काय अजून त्याला आता थोडस दिवस. बर, शेतकरी काय म्हणतोय? काय शेतकऱ्याची आता काय बेकारी झाली सगळी शेतकऱ्याची. बर, दादा पाणी कसं आहे बारामतीला? आणि हाय अजून तर आहे. मग आता बरं, एकंदरीत काय म्हणताय? काय चाललंय दादा? काय कशा आहात? तब्येत पाणी काय म्हणते? छान आहे. छान आहे. हो, काय म्हणते बारामती? काटेवाडी काय म्हणते? काटेवाडी काय चिंतेत पडली आता, पाऊस काळ नाही ते. हां, दादा होते तसं तर कसं काम होतं? तेव्हा काही अडचणच वाटत नव्हती. कुठल्या गोष्टी करायच्या म्हणजे हक्काने व्हायच्या. आणि आता करू का नको असली तरा झाली. का बरं? काय प्रोत्साहनच मिळत नाही. प्रोत्साहन मिळत नाही. हां, दादा रोज बघायची का बारामतीत काय चालू आहे, काटेवाडीत काय चालू आहे? दर रविवारी यायचं ना. दर रविवारी. हा. आता येतोय का नाही दर रविवारी? आता काय आहे? हां, कोण बघतंय का नाही आता? आता नाही. कोण बघणार आहे आता? का कोणी नाही?
कोणी नाही काय वाटतंय का महाराष्ट्र पोरका तर झालाय पण बारामतीला काटेवाडीला किती अडचण येते भरपूर अडचण तयार झाली उलट लाईटीचं कसं आहे प्रश्न? लाईटीचं हे असं तसं चालूच आहे, सारखी जाय म्हणजे ये जा करते होईल light. हा सारखी येत आणि दादा होते तेव्हा तेव्हा अजिबात एक सेकंद सुद्धा जात नव्हती. तेव्हा 1 सेकंद सुद्धा जात नव्हते आणि आता दादा नाही तर लाईट सुद्धा के जा करते हा सारखी ये जा करते. आणि मग शेतात दार वगैरे कसं चालतंय मग ते आता ही काय येईल 10-15 मिनिटं गेली की थांबायचं, आठवणी दंडवणीच होत म्हणजे झटका मारलं की तुम्हाला दादांची आठवण येत असेल लगेच. हा, हा. त्याशिवाय पर्यायच होत नाही आम्हाला. बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे एवढी अडचण येते मला लय भरपूर अडचणी बरोबर आहे. आज शेतकरी आत्महत्या करतायत वाटतंय का दादा असते तर आज शेतकऱ्यांचं सरसकट कर्जमाफ झालं 100% झालं असतं. हे आता जे अटी घातल्यात त्याच्यामुळं निम्मे अर्धे शेतकरी वंचितच राहणार आहे. बरोबर आहे नेहमी अर्धी दादा गेल्यापासून लाईट 17 बरं म्हणजे सारखी झटकं मारते शेतकऱ्याला क्षणोक्षणी आठवण येते. बघूया काटेवाडीतले ग्रामस्थ काय आजोबा कशा आहात? चांगलं एकदम काय व्यवस्थित म्हणते तब्येत पाणी एकदम ओके. काय म्हणते काटेवाडीचं राजकारण काय तुम्ही दादांना लहानपणापासून आमचा वाघ गेल्यापासून सगळे आमची हवा काढून घेतल्यागत झालंय. हा, हा, हा. आमचा वाघ होता तेव्हा आम्ही बी वाघ होतो. हा, आता वहिनी हाय त्या हा. पण आता त्यांना थोडासा दादा सारखा कॉम्पिटिशन यायला थोडा टाइम लागेल. बरोबर आहे बरोबर दादाच्या माग हायत वहिनी हा. जय दादा येतात रविवारचं आपलं बारामतीत असतो. पण जेवढं दादाचं वर्चस्व होतं एवढं त्यांचं नाही ना. ती बी कासवाच्या पेलांना काय पोवाय शिकवाय लागत नाही, ती बी शिकते ना आज ना उद्या. पण टाइम जाणार पण थोडासा टाइम जाईल. बरोबर आहे कासव ते कासव वहिनीने बी आहे पण आता थोडस वहिनीला थोडस हा वर्चस्व आणि टाइम लागेल टाइम लागेल. पण वहिनी बी चालवत्यानच. कधी राजकारणात नव्हत्या हा तरी केवढं मोठं पदभार पण वहिनी बी हुशार आहेत. वहिनीचं बी लय शिक्षण झालंय चांगलं. आहे. काय शेवटी वाघीण आहेत त्या ते वहिनी बी वाघीण नाहीत. वाघ गेला तर वाघीण आहे की आमची बरोबर हाय. असे अजून असे जे किरण आहेत आम्हाला 3. हा. जयदादा हाय, पार्थ पवार हाय आणि वहिनी आहे तर आम्ही काय बेत नाही. बरोबर आहे बरोबर हा रोहित दादा तिकडून खिंड लढवत आहेत. आणि तिकडं एक साईडने रोहित दादा खिंड हळदी गाठीची खिंड लढवायचे तिकडून पण इकडून मला आमचा सांगा आज हे गटात हे या गटात जातात त्या गटात जातात वाटतंय का अजित दादांसारखा नेता होईल म्हणून तयार? अरे आमचा बाजी प्रभू तयार झालाय की जय दादा. दादा गेलं तर काय इंदिरा गांधी गेली मग काय देश चालत नाही का? बरोबर आहे, हा? बरोबर आहे, बरोबर आहे. माझा बाप मेला म्हणून मी काय जिवंत नाही का? बरोबर. दादा गेला तर हाय की त्यांची पोरं आहेतच बरोबर आहे, की. बरोबर. जय दादा हाय की वाघ. पण जय दादा तर वाघ आहेतच पण या राजकारण्यांना अजित दादांसारखं शिकता येईल का आता थोडासा या बाकीच्या राजकारण्यांना? आता दादा असतं ते ह्यांची काय ताकद आहे असे हे करायचे. हा, हा. आता दादा नाही त्याच्यामुळे ह्यांना थोडा उशीर लागेल पण होणार सेटलमेंट. लाईटीवाली काय अडचण लय करते ना आता अहो आता हे काय लाईटीचा आता उन्हाळ्यामुळे वाढलाय खप. पण दादा होते तेव्हा होतं का असं? दादा होतं तेव्हा लगे एका झटक्याचं सगळं दादाचं सगळ्या स्तरावर इम्प्रेशन होतं, बरोबर आहे वर्चस्व वर्चस्व होतं. कधी झटका मारला का नाही हो लाईटीने दादा होती तेव्हा? कधी दादा असं- होते मारायची लाईट झटका पण असं नाही इलेक्ट्रिक हे आहे. पण दादाचा लगेच फोन यायचा काय रे काय चाललंय. हा, हा ना काटेवाडीत दादा. काय परिस्थिती? हा हा. काठेवाडीतच नाही बारामती तालुक्यातच हा. दादाचं वर्ष आमच्या गावावरच नाही. बरोबर आहे, अख्ख्या महाराष्ट्रात. बारामती तालुका महाराष्ट्र दादाचा आवाज होता. आणि आता कसं आहे हो लाईटीचं शेड्यूल आता कसं आहे हाय पण थोडस दळमळीत आहे थोडा. डळमळीत हा. बरोबर आहे. पहिलं साध एकदम टीट फॉर्ट येत नाही. बरोबर आहे. होते वहिनी आमच्या थोडा तरबेत झाल्यावर Time होईन लागेल. सगळं. बरोबर. जयदादा ही येतात रविवारची हा, पण अजून गावाकडे काय त्यांनी लक्ष दिलेलं नाही. बरोबर आहे गावाकडे हा. आजी दादांचं गावाकडे पण लक्ष राहायचं ना अजित दादाचं सगळ्या महाराष्ट्रावर लक्ष राहायचं, गावात तर राहायचं. झाडाची फांदी का पडली तरी अधिकाऱ्यांना विचारायचे ए, रस्त्याने जर चाललं रस्त्याची झाडं सुकलेली असले लगेच फोन लावायला इथं झाड का सुकलंय रे. हा, एवढं लक्षच एवढं राहायचं. एवढं बारकाईन लक्ष असायचं दादाच. हा, हा बरोबर आहे दादांच्या भेन अधिकाऱ्यांना सकाळी लवकर उठावं लागायचं. अधिकाऱ्यांवर होती लय मोठा प्रेशर होता दादाचा. दादांचं काम कितला चालू व्हायचं दादाचं काम पहाटच चालू व्हायचं, आणि संपायचं कितला? संपायचं मग 10-11 वाजेपर्यंत. 10-11 हा. वाजेपर्यंत बरोबर आहे. पण दादाचं सगळ्या डोक्यात राहायचं. पण आता अधिकारी झाडांना त्यांना बघतायत का? आता काय अधिकाऱ्यांवरचं थोडं प्रेशर
संपलेलं आहे. बरोबर आहे, बरोबर. बघितलं का सर्वसामान्य जनता काय बोलते. अधिकाऱ्यांना सुद्धा डळमळी झालेलं आहे. पण वहिनी साहेब चालवतील वारसा. दादा होते हो, एकच दादा, अजित दादा फक्त. कसंही माणूस गेला तरी नाव, त्याचं काम आणि त्याचं विचार मात्र महाराष्ट्रात रुजून जात असतात. तर LS मराठी न्यूज चॅनलतर्फे आपण बारामतीतून काटेवाडीतून जनतेचा कौल घेत होतो. खरं तर दादांसारखा नेता होणे नाही. आज महाराष्ट्राला, शेतकऱ्यांना पोरका करून जाणारा दादा, प्रत्येक वेळी वेळेवर जाणारा दादा, देवाच्याकडे वेळेआधीच गेला. ठीक आहे, नेते पुढे कोणाचं काही चालत नाही. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण काटेवाडीतून जनतेचा कौल घेतलेला आहे आणि अजितदादांच्या आठवणींना उजेळा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. LS मराठी छोटा पुढारी विशेष कार्यक्रम चॅनलचा गाभा सचिनचे धुमाळ सर, बारामती. ना आम्ही सत्ताधाऱ्यांचे, ना आम्ही विरोधकांचे. आम्ही फक्त समस्या भोगणाऱ्या सर्वसामान्य जनतेचे. आता फक्त कारण नकोयत, आता नवं विजन हवंय. LS मराठीच्या पारावर बारामतीकरांना उत्तर हवंय. गाव तिथं पार. पार तिथे LS मराठी.